सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आहोत। आपण पाहू शकतो की मराठा आंदोलक जे आहेत ते आता पूर्णपणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्लॅटफॉर्म नंबर 3, 4, 5, 6 याचा ताबा घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। अनेक जे आंदोलक आहेत अजून देखील येत आहेत आणि जे काही आंदोलक जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या घरी जाण्याच्या तयारीत आहेत। जे मुंबई उपनगरात राहतात ते आंदोलक आपण पाहू शकतो की लोकलमध्ये घुसलेले आहेत आणि काही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात पुन्हा परतीच्या मार्गाला। मात्र महत्त्वाचं सांगायचं झालं तर काही वेळानं मुंबईचे ऑफिसेस सुटणार आहेत आम्ही आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे। कारण मराठा जे आंदोलक आहेत त्यांनी पूर्णपणे रेल्वे प्लॅटफॉर्मचा ताबा घेतलेला आहे आणि काही वेळातच मुंबईची ऑफिसेस सुटणार आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्याच्यामध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे। सध्या आपण हे आंदोलक बघतोय की सगळे आंदोलक आझाद मैदानावरून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॅटफॉर्मवर बसलेले आहेत सगळे आंदोलक। आपल्याला या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात घोषणा देताना देखील पाहायला मिळत आहेत। आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही। काही महिला आंदोलक आपल्यासोबत आहेत, पहिल्यांदा आपण महिला आंदोलकांशी बोलणार आहोत। ताई, मराठा आरक्षणासाठी आलात, आज पहिला दिवस आहे, किती दिवस थांबण्याचा विचार आहे? संपूर्ण प्लॅटफॉर्म तुम्ही ताब्यात घेतलाय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्र शंभोराजे आणि आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा साहेब, जोपर्यंत सरकार आम्हाला आमच्या हक्कांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आम्ही पत्र घेऊनच इथं आलेलो आहे। एक दिवसाचं आंदोलन होतं, मग कसं काय नियोजन केलं तुम्ही पुढचं? अगोदर तर सरकारने आझाद मैदान सुद्धा मराठ्यांना नाकारलं होतं, परंतु एक दिवसाचं सरकारने जरी परवानगी दिली असली तरी आमचं बेमुदत उपोषण मनोजदादाचं आहे आणि आम्ही मनोजदादांना सपोर्ट देण्यासाठी आलोय। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही। आम्हाला परवानगीची वेळ प्रसंगी आवश्यकता नाही। आमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी, आता ही पिढी आम्ही वाया जाऊ देणार नाही। बरं सगळं छत्रपती शिवाजी महाराज जे टर्मिनल्स आहेत त्या ठिकाणी आपली लोक येऊन थांबलेत, गर्दी अजून होण्याची शक्यता आहे मोठी। गर्दी तर होणारच, अजून तर लोक रस्त्यानंच आहेत आणि लोक इथून आरक्षण दिल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत। हा गरजवंताचा लढा आहे, लेकरं सगळे उघड्यावर पडलेले आहेत। तरी शासनाने हे जे पावसात भिजतात यांचा थोडा विचार करून, ज्यावेळेस फडणवीस सरकार विरोधी पक्ष नेते देवभाऊ होते त्यावेळेची आज सगळ्याकडे क्लिप आहे, ते म्हणले होते। तुम्ही कुठून आला? नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातून आलो। आमची गाडी आता 30 किलोमीटर मागे आहे, तिथून आम्ही आता लोकल इथं आलो, इथपर्यंत आलो। समजा आम्हाला एक इच्छा आहे की आरक्षण भेटलंच पाहिजे। आमचे लेकरं बाळ, आमच्या इथं भरपूर पाऊस झाला, पावसाने आमचे घरं वगैरे पडतायत, पण आम्ही इकडे आलो कशामुळे? आमच्या लेकरांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। बरं दादा, तू कुठून आला तू? जालना। किती दिवस राहणार इकडे? अजून लोक आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राहणार। ही मराठा आंदोलकांची सगळ्यांची भूमिका आहे की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत या ठिकाणावर आम्ही हलणार नाही। ही सगळी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते, हीच नाही तर प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 हे सगळे प्लॅटफॉर्म मराठा आंदोलकांनी जे आहेत ते आता ताब्यात घेतलेले आहेत। पीक आवर्स काही वेळा सुरू होईल, ऑफिसेस सुटतील आणि त्यामुळे गर्दीतून मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील साहेब म्हणाले की शांततेत आंदोलन पार पाडायचंय, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी, उल्लडबाजी केली जाते असं दिसतंय। ऐका, उल्लडबाजी नाही, काही नाही, हे सत्य अहिंसा शांतीचं आंदोलन आहे। त्यांनी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत म्हणलं होतं की दगडफेक करणारे, गोंधळ घालणारे, जाळपोळ करणारे माझ्यासोबत येऊ नका। हे मनोजदादाचं आमच्या बोलणं, तर आम्ही मनोजदादांच्या आदेशाचं पालन करत आहोत आणि 100%। बरं, तुम्ही किती दिवस राहणार आहात तिकडे? सर, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्हाला तोपर्यंत मुंबई सोडायची नाही। तुम्ही कुठून आला? आम्ही सांगली जिल्ह्यात जत तालुका शेगाव। काय पुढची भूमिका आहे? आमची ओबीसीतून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे। आज जर निर्णय झाला नाही, काही चर्चा झाली नाही, तर पुढची भूमिका काय असेल? मनोज जरांगे पाटील यांनी असं ठरवलेलं आहे की शेवटची आणि आरपारची लढाई आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही, उपोषण सोडणार नाही आणि कोणीही मराठा बांधवांनी जरांगे पाटलांचा आदेश येईपर्यंत कोणीही मुंबई सोडायची नाही। जरांगे पाटलांचा आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारची मुंबई सोडली जाणार नाही। मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसतील अशी त्यांची भूमिका आहे।